Next example, I equal to integration of e raised to 2x into cos 3x into dx. तर याच्यामध्ये LIATE असं जर रूल वापरला तर ट्रिग्नॉमेट्री पहिल्यांदा आहे, एक्सपोनेन्शियल नंतर आहे. तर ह्या उदाहरणाचं वैशिष्ट्य म्हणून आपण ह्याच्यात कुठलंही फंक्शन फर्स्ट फंक्शन आणि उरलेलं फंक्शन सेकंड फंक्शन घेतलं तरी चालते. पुस्तकामध्ये पण त्या पद्धतीने दिलेलं आहे आणि त्यांनी सोडवून पण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ई रेस टू 2x याला फर्स्ट फंक्शन घेतलं. आपण पण त्याच पद्धतीने घेऊया. ई रेस टू 2x ला फर्स्ट फंक्शन कन्सिडर करतोय. इंटिग्रेशन ऑफ कॉस 3x into dx minus main integration derivative of e raised to 2x into integration of cos 3x into dx into dx या पद्धतीने येईल. त्यामुळे याच्यामध्ये लक्षात ठेवा, कुठलंही फंक्शन फर्स्ट फंक्शन घेतलं तरी चालते, नो प्रॉब्लेम. e रेस टू 2x कॉस 3x चं इंटिग्रेशन येणार साइन 3x आणि 3x ची डेरिव्हेटिव्ह 3 ती डिव्हायडेड बाय मध्ये लिहा मायनस मेन इंटिग्रेशन e रेस टू 2x ची डेरिव्हेटिव्ह e रेस टू 2x इंटू 2 कॉस 3x चं इंटिग्रेशन साइन 3x अपॉन 3 into dx. So this is equal to e raised to 2x into sin 3x अपॉन 3 मायनस याच्यातून 2 अपॉन 3 पुढे घेतोय इंटिग्रेशन ऑफ e raised to 2x into sin 3x into dx. This is equal to e raised to 2x sin 3x अपॉन 3 मायनस 2 अपॉन 3 तसंच ठेवतोय. आता परत एकदा याच्यामध्ये हे फर्स्ट फंक्शन, हे सेकंड फंक्शन आणि इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल अजून एकदा याच्यामध्ये वापरायचा आहे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन into dx minus main integration derivative of first function into integration of second function त्याच्यानंतर dx आणि हा पूर्ण मोठा ब्रॅकेट इथं कम्प्लीट होईल. हे असं होईल. बघा काय काय करावे लागतील टर्म्स. म्हणजे 2 वेळा तुम्हाला इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज करावं लागते. सो ई रेस टू 2x इंटू साइन 3x डिवायडेड बाय 3 मायनस 2 अपॉन 3 इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2x आहे असंच साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस 3x 3x ची डेरिव्हेटिव्ह येणार 3 ती इथं लिहिली डिव्हायडेड बाय मध्ये मायनस इंटिग्रेशन मध्ये ई रेस टू 2x ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 2x इंटू 2 साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस 3x 3x ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 3 इंटू dx. हे असं येतं. इथं ब्रॅकेट कम्प्लीट. So this is equal to e raised to 2x into sin 3x अपॉन 3 मायनस इथं आता हे 2 अपॉन 3 आत पण पाठवूया आणि काय काय टर्म्स तयार होत आहेत ते बघू आपण. त्याच्यामध्ये मायनस इथं काय होणार बघा बरं, मायनस मायनस प्लस होणार आहे. 2 अपॉन 9 येणार e रेस टू 2x इंटू कॉस 3x. आता ह्याचं काय होते बघा, हे मायनस आणि हे मायनस असं मिळून इथं प्लस होणार, पण हे बाहेरचं मायनस आहे बघा. इथं प्लस होईल पण बाहेर मायनस आहे त्यामुळे हे मायनसच राहणार. हे 2 अपॉन 3 इथं घ्या आणि याच्यातून 2 अपॉन 3 बाहेर येते. म्हणजे हे इथलं 2 अपॉन 3 त्यानंतर इथं पण 2 अपॉन 3 आहे
ते घेतलं बाहेर. हे मायनस हे मायनस प्लस, पण बाहेर मायनस असल्यामुळे परत हे मायनसच होणार इथं. ई रेस टू 2x इंटू कॉस 3x इंटू dx हे असेल. देअरफॉर तेव्हा टर्म्स बघा कशा पद्धतीने येत आहेत ते. देअरफॉर आय इक्वल टू ई रेस टू 2x साइन 3x अपॉन 3 प्लस 2 अपॉन 9 ई रेस टू 2x इंटू कॉस 3x मायनस 4 अपॉन 9. आणि ही जी टर्म आहे हिथूनच प्रॉब्लेम सुरू झालेला होता बघा. हे आहे इक्वेशन नंबर 1. मग याच टर्मला आपण आय लिहिलेलं आहे, तेच आता परत एकदा इथं मांडावं लागेल तुम्हाला. 4 अपॉन 9 टाइम्स आय, मी इथं पुढे लिहितोय प्लस C1 या पद्धतीनं. आता हे 4 अपॉन 9 आय इकडे घ्या, म्हणजेच आय प्लस 4 अपॉन 9 टाइम्स आय, दिस इज इक्वल टू e raised to 2x sin 3x upon 3 plus 2 upon 9 e raised to 2x cos 3x plus C1. हे टोटल किती होईल मग? 9i प्लस 4 हे होणार 13 अपॉन 9 टाइम्स आय. दिस इज इक्वल टू e raised to 2x sin 3x upon 3 plus 2 upon 9 e raised to 2x cos 3x प्लस C1 हे असं होईल. आता हे 13 अपॉन 9 जे आहे त्यानं इकडं मल्टिप्लाय करायचंय, किंवा 9 अपॉन 13 न पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करा. मग 9 अपॉन 13 न जर मल्टिप्लाय केलं, इथं 9 आणलं आपण, तर हे किती होणार? 3 त्रिक 9, 3/13 होते बघा इथं. बघा पाहिजे असलं तर बाजूला 9 अपॉन 13 न मल्टिप्लाय करणार आहे मी. 9 अपॉन 13 आणि इथं डिव्हायडेड बाय मध्ये 3 आहे. 3 त्रिक 9 होणार, 3/13. इथं पुढं काय आहे? e रेस टू 2x इंटू साइन 3x प्लस, इथं 9 न मल्टिप्लाय केलं, 9 ला 9 कॅन्सल होईल, 13 दुने 26 होणार. 9 ला 9 कॅन्सल, 2/13 येणार. 2/13 e रेस टू 2x इंटू कॉस 3x प्लस 9 अपॉन 13 C1 असेल. इथली टर्म पाहिजे असलं तर परत एकदा बघा. 2 अपॉन 9 आहे इथं, आणि त्याला आपण 9 अपॉन 13 न मल्टिप्लाय करू. हे 9 ला 9 कॅन्सल होईल, आणि 2 अपॉन 13 एवढं शिल्लक राहील त्या ठिकाणी फक्त. मग 9 अपॉन 13 C1 याला फक्त प्लस C लिहूया तिथं, आणि बघा त्याचं मग फायनल आन्सर. आय इक्वल टू, कॉमन याच्यातून पाहिजे असेल तर ई रेस टू 2x, हे पण कॉमन येते, 13 पण कॉमन येते, शिल्लक काय राहते बघा? 3 साइन 3x प्लस 2 कॉस 3x प्लस 9 C1 अपॉन 13, म्हणजे हे प्लस C, हे तेवढं फक्त त्या ठिकाणी घेतो. हे त्याचं फायनल आन्सर येईल. त्यामुळे याच्यामध्ये पक्क लक्षात ठेवा, या प्रकारच्या उदाहरणांमध्ये फर्स्ट फंक्शन तुम्ही कुठलंही घेतलं तरी चालते, याच्यामध्ये काही अडचण नाही. ई रेस टू AX कॉस असू दे, नाहीतर पुढे साईन असू दे, चालते. मग या प्रकारची पुढं पण उदाहरणं येतील, ती तेवढी तुम्ही सोडवायची.
त्यामुळे हे प्रकार जरा व्यवस्थित बघून ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल, I equal to integration of x into sine inverse x into dx. आपला रूल LIATE, इनव्हर्स फंक्शन पहिल्यांदा, अल्जेब्राईक नंतर. त्यामुळे इथे येईल इंटिग्रेशन ऑफ साइन इनव्हर्स एक्स इंटू एक्स इंटू डीएक्स हे असेल. आता याच्यामध्ये आपण याला सिम्प्लिफाय करून घेऊया. फर्स्ट फंक्शन साइन इनव्हर्स आहे ते तसंच ठेवा. इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस बेसिक इंटिग्रेशन डेरिवेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन इंटू डीएक्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल या पद्धतीने वापरलेला आहे आपण. सो दिस इज इक्वल टू साइन इनव्हर्स एक्स, एक्सचं इंटिग्रेशन येणार एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस मेन इंटिग्रेशन साइन इनव्हर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि एक्सचं इंटिग्रेशन येणार एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू डीएक्स. पुढे त्याचं सिम्प्लिफिकेशन मला पुढे घेतोय एक्स स्क्वेअर साइन इनव्हर्स एक्स अपॉन 2 मायनस हे 2 बाहेर घेतोय इथं 1 अपॉन 2 इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स हे असेल. तर इथे ऍडजस्टमेंट आपल्याला करावी लागेल. बघा, हा फर्स्ट पार्ट ऍज इट इज, नो चेंज. तर हिथं तेवढं बघा कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते. हे 1 मायनस एक्स स्क्वेअर मला ऍडजस्ट करायचं आहे वरती. मग हे मायनस साईन मी आत देतोय आणि मग नंतर 1 मायनस एक्स स्क्वेअर ऍडजस्ट करून घेतोय. बघा जरा. सो प्लस 1/2 हे मायनस साईन इथं दिलं. हे झालं मायनस एक्स स्क्वेअर ऍडजस्ट झालं. आता 1 मायनस त्याच्यात परत ऍडजस्ट करायचं आहे. मग 1 मायनस असेल, मी एक्स्ट्रा प्लस 1 घेतलंय ते परत पुढे मायनस 1 लिहा डिवायडेड बाय रूट मध्ये असेल. सो दिस इज इक्वल टू एक्स स्क्वेअर साइन इनवर्स एक्स अपॉन 2 प्लस 1/2 यांना सेपरेट डिव्हाइड करून घ्या. बघा काय करते, हे एक्स अपॉन रूट एक्स आहे, म्हणजे याच्यामध्ये रूट एक्स शिल्लक राहील. इंटिग्रेशन ऑफ रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर हे त्या ठिकाणी शिल्लक राहील. मायनस इथं इंटिग्रेशन सेपरेट 1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स हे असेल. आता याच्यामध्ये आपल्याला इथं फॉर्म्युला जो वापरायचा आहे, याला मी आय लिहितो इथं, या ठिकाणी तर तुम्हाला रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स याचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला इथं वापरावा लागेल. मग त्याचा फॉर्म्युला असा आहे एक्स अपॉन 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 इंटू साइन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी असा फॉर्म्युला येतो. हा एवढाच पार्ट आपल्याला इथं वापरायचा आहे. मग ए च्या ठिकाणी 1 आहे, एवढं लक्षात घ्या. त्या पद्धतीने चेंजेस करूया आणि बघूया त्याचं उत्तर आता काय काय येते.
याची काय अडचण नाही, ह्या फॉर्म्युलाच आहे, डायरेक्ट साइन इनव्हर्स एक्सचं इंटिग्रेशन आहे त्याचं, त्यामुळे त्याची काय अडचण तिथं येणार नाहीये आपल्याला. तेव्हा बघा आता ह्याच्यामध्ये वापरण, हा फर्स्ट पार्ट ॲज इट इज, नो चेंज. हा फॉर्म्युला फक्त आता वरती वापरायचा आहे. प्लस 1/2, एक 2 मिनिटं अजून सुद्धा तसंच ठेवतोय, इन टू ब्रॅकेट. इथं काय काय येणार आहे, ह्याच्यासाठी हे एवढं सगळं लिहायचं आहे. मग हे किती येईल बघा बरं, x/2 इंटू रूट मध्ये 1 - x² प्लस 1/2 साइन इनव्हर्स ऑफ x/a, म्हणजे हे एवढे अजून आहे पुढे टर्म त्याच्या, मायनस याचं इंटिग्रेशन येणार आहे साइन इनव्हर्स एक्स प्लस सी. आता हे पुढे सिम्प्लिफाय करून घेऊया अजून. हे जे 1/2 आहे त्यांना आता मल्टिप्लाय करूया, तोपर्यंत इथं काय होते बघा, 1/2 साइन इनव्हर्स मायनस साइन इनव्हर्स, म्हणजे या दोघांचं सोडवून -1/2 येते, एक लक्षात ठेवा. देअरफॉर I इक्वल टू x² साइन इनव्हर्स x/2 प्लस इथे येणार x/4 रूट मध्ये 1 - x², हे 1/2 आणि हे -1/2 येते याचं सोडवून, त्यामुळे हे होणार -1/4 या पद्धतीने. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x² कॉस इनव्हर्स x इंटू dx. याच्यामध्ये परत एकदा LIATE या पद्धतीनं इन्व्हर्स पहिल्यांदा आलं पाहिजे, अल्जेब्राईक नंतर आलं पाहिजे. मग हे पहिल्यांदा तशा पद्धतीनं मांडून घेऊया. कॉस इनव्हर्स x इंटू x² इंटू dx. मग ह्याच्यामध्ये फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस derivative of first function, that is cos inverse x into integration of second function. असेल. सो दिस इज इक्वल टू, हे काय होणार, कॉस इनव्हर्स एक्स, x² चं इंटिग्रेशन येणार x³ मायनस मेन इंटिग्रेशन कॉस इनव्हर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह ती येणार -1/√ऑफ 1 - x² आणि x² चं इंटिग्रेशन ते येणार x³ इंटू dx ते असेल. आता हे मायनस मायनस प्लस करून घेतोय, हे 3 बाहेर पाठवतोय, काय शिल्लक राहते बघू इंटिग्रेशनच्या आत, आणि त्याला ऍडजस्टमेंट करू, काय करावं लागते ते. इथे येणार x³ कॉस इनव्हर्स एक्स डिव्हायडेड बाय 3 मायनस मायनस प्लस 1/3 इंटू इंटिग्रेशन ऑफ x³. एक मिनिट फक्त जरा त्याला ऍडजस्ट करतोय, हे छेदामध्ये बघा काय आहे, 1 - x². मग ह्याला काय करतोय, x³ फक्त असं लिहून घेतोय, x² इंटू एक्स इंटू dx. बघा बरं, हा जो सेकंड पार्ट आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला सबस्टिट्यूशन करावी लागेल. एक मिनिट, एक काम करू आपण, त्याला आपण इक्वेशन नंबर 1 लिहूया इथं. देअरफॉर I इक्वल टू, एक मिनिट थोडस चेंज करतो,
एक्स क्यूब कॉस इनवर्स एक्स डिवायडेड बाय 3 प्लस 1/3 I1 आणि हे इक्वेशन नंबर 1 याला देऊन टाकतो. आता I1 इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू एक्स डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 - एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स हे असं आहे. मग आता छेदामध्ये 1 - एक्स स्क्वेअर आहे, त्याच्यासाठी सबस्टिट्यूशन करून घेतोय. पुट 1 - एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी. त्याच्यामुळे एक्स स्क्वेअर असेल तर काय लिहिता येईल? एक्स स्क्वेअर इक्वल टू 1 - टी असं लिहिता येईल, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. याची डेरिव्हेटिव्ह -2x इंटू dx अपॉन dt. टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ते येणार 1. देअरफॉर एक्स इंटू डीएक्स इक्वल टू एक्स इंटू डीएक्स तेवढं इकडे ठेवा, बाकीचं पलीकडे पाठवून द्या. -1/2 इंटू डी टी येणार. मग हे सगळे चेंजेस ह्याच्यामध्ये करून घ्या. देअरफॉर I1 इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी हे येणार 1 - टी येणार. त्यानंतर एक्स इंटू डी एक्स म्हणजे ह्या दोघांच्यासाठी हे लिहायचं आहे -1/2 डी टी. डिव्हायडेड बाय मध्ये हे रूट आहे, त्याच्यासाठी रूट टी असं लिहितोय तिथं, ते असं येईल. देअरफॉर I1 इक्वल टू हे -1/2 बाहेर घेऊया. इंटिग्रेशन मध्ये इथं आहे 1 - टी डिव्हायडेड बाय रूट टी म्हणजे t⁻1/2. 1-2 मिनिटं त्याला रूट टीच ठेवूया, नंतर जिथं अगदी गरज पडेल तिथं बघू काय करायचं. हे असंच ठेवतोय, यानं सेपरेट डिव्हाइड करून घेतो. देअरफॉर I1 इक्वल टू -1/2 त्यानं पण मल्टिप्लाय करून घेतोय, इंटिग्रेशन पण सेपरेट करून घेतोय. पहिली टर्म अशी, त्यानंतर मायनस मायनस प्लस होणार, हे 1/2 लिहिलं. टी अपॉन रूट टी म्हणजे इंटिग्रेशन मध्ये रूट टी डी टी असं शिल्लक आहे. बघा काय काय केलं याच्यात. -1/2 न मल्टिप्लाय केलं, रूट टी न सेपरेट डिव्हाइड करून घेतलं. बघा लक्षात येते का? आणि हे मायनस मायनस इथं प्लस होणार. आता हे 2 इकडं आत पाठवतोय म्हणजे आपल्याला इंटिग्रेशनला सोपं जाईल. 1/2 रूट टी इंटू डी टी प्लस 1/2 इंटिग्रेशन मध्ये t⁻1/2 इंटू डी टी हे असेल. आता बघा हे 1/2 रूट एक्स हे डायरेक्ट रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह आहे, त्यामुळे याचं इंटिग्रेशन येणार रूट टी प्लस 1/2 t⁻1/2 चे इंटिग्रेशन t⁻3/2 डिव्हायडेड बाय 3/2 प्लस C1. आता हे प्लस C1 आपण डायरेक्ट शेवटीच ऍडजस्ट करू प्लस सी म्हणून त्याला. तर याच्यामध्ये परत आपल्याला टी ची व्हॅल्यू जी आहे काय होतं बघा बरं. टी 1 - एक्स स्क्वेअर आहे, हे बघा इथे हे टी आहे. 1 - एक्स स्क्वेअर आपण टीच्या ठिकाणी वापरूया आणि सिम्प्लिफिकेशन पण करून घेऊया. मायनस रूट मध्ये टीच्या ठिकाणी येणार 1 - एक्स स्क्वेअर, हे दोन कॅन्सल होईल, प्लस 1/3 टी ची व्हॅल्यू आहे 1 - एक्स स्क्वेअर रेस टू 3/2. हे जे I1 येते, हे I1 आपल्याला इक्वेशन 1 मध्ये वापरायचं आहे. इथं आहे बघा I1, आणि त्याच्या पुढे परत 1/3 आहे. मग मी आता हे एवढंच, हे जे I1 आहे हे तेवढं कॉपी करून घेतोय.
आणि आता याच्यामध्ये हे I1 आपल्याला यूज करायचं आहे. देअर फोर आय इक्वल टू, तर काय काय एक्स क्यूब कॉस इनवर्स एक्स डिव्हायडेड बाय 3 प्लस 1/3 आहे तो पहिल्यांदा, इंटू ब्रॅकेट हे सगळं आहे, मायनस रूट मध्ये 1 - x² प्लस 1/3 इंटू ब्रॅकेट 1 - x² रेस टू 3/2 आणि शेवटी सगळंच एकदाच प्लस सी असे शेवटी एकदा लिहून टाका फक्त. सो दिस इज इक्वल टू, आता ह्या 1/3 न आत मल्टिप्लाय करून घ्या आणि मग त्याचं फायनल आन्सर बघा काय होते ते. x³ कॉस इनवर्स एक्स डिव्हायडेड बाय 3 मायनस 1/3 रूट मध्ये 1 - x², हे 1/3 आणि हे 1/3 1/9 1 - x² ब्रॅकेट रेस टू 3/2 प्लस सी, या पद्धतीनं त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ log of log x डिव्हायडेड बाय x इंटू dx. याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घेऊया. पुट log x इक्वल टू t, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, याची डेरिव्हेटिव्ह येणार 1/x इंटू dx/dt. t ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t ते येणार 1. देअरफॉर I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स म्हणजेच लॉग टी येणार, आणि dx/x ह्याला आपण तयार करून घेऊया इथं. 1/x इंटू dx इक्वल टू, हे dt पलीकडे पाठवा फक्त. तर dx/x साठी dt लिहायचं हे असेल. आता फक्त याचं इंटिग्रेशन घ्या. आता याचं इंटिग्रेशन घेण्यासाठी आपल्याला सेकंड टर्म 1 कन्सिडर करतोय. 1 ला अल्जेब्राईक कन्सिडर करतात, त्यामुळे लॉग पहिल्यांदा येणार, अल्जेब्राईक नंतर येणार. सो दिस इज इक्वल टू लॉग टी इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dt मायनस डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन इंटू dt हे असेल. 1 चे इंटिग्रेशन ते टी लॉग टी इंटू टी मायनस मेन इंटिग्रेशन लॉग टी ची डेरिव्हेटिव्ह ते येणार 1/t. 1 चे इंटिग्रेशन ते येणार टी इंटू dt. याच्यातलं टी ला टी कॅन्सल होईल, तोपर्यंत हे टी पुढे घेतो इथं फक्त, मायनस इथं 1 राहणार शिल्लक, 1 चे इंटिग्रेशन टी येणार प्लस सी. मग इथं हा फॉर्म्युला म्हणून पण लक्षात ठेवा. नुसतं लॉग एक्स जर आलं इंटिग्रेशन मध्ये तर याचं इंटिग्रेशन येते एक्स लॉग एक्स मायनस एक्स प्लस सी. हे सुद्धा लक्षात ठेवा. टी बरोबर काय होतं बघा बरं, सबस्टिट्यूशन. टी ची व्हॅल्यू आहे लॉग एक्स, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यातून टी कॉमन घेतोय मी, इंटू ब्रॅकेट लॉग टी मायनस 1 प्लस सी. टी ची व्हॅल्यू घेतोय लॉग एक्स इंटू ब्रॅकेट लॉग ऑफ लॉग एक्स मायनस 1 प्लस सी. हे त्याचं फायनल आन्सर आहे. हा फॉर्म्युला तेवढा जरा लक्षात ठेवा.
पाहिजे असली तर परत एकदा लिहून सांगतोय तुम्हाला. लॉग एक्सचं इंटिग्रेशन हे काय, तर एक्स इंटू लॉग एक्स मायनस एक्स प्लस सी या पद्धतीने येत आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टी साइन इनवर्स टी divided by square root of 1 minus t square into dt. आता याच्यामध्ये पुट साइन इनवर्स टी इक्वल टू एक्स करून घेऊया आपण. मग याच्यावरून टी इक्वल टू काय येणार, टी इक्वल टू येणार साइन एक्स. याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यावी लागेल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, साइन इनवर्स टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर इंटू डी टी अपॉन डी एक्स, आणि एक्स ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ती येणार 1. देअरफॉर हे 1 अपॉन रूट 1 मायनस टी स्क्वेअर इंटू डी टी या ठिकाणी येणार dx. मग बघा आता याच्यामध्ये सगळे हे सबस्टिट्यूशन्स करून घ्यावे लागतील आपल्याला. टर्म्स जास्त आहेत, जरा काळजीपूर्वक फक्त. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टी च्या ठिकाणी येणार साइन एक्स, त्यानंतर साइन इनवर्स टी च्या ठिकाणी येणार एक्स, आणि डी टी अपॉन रूट म्हणजे हे निघून जाणार एक्स, डीएक्स मध्ये निघून जाणार. म्हणजे हे असेल. आता याच्यामध्ये परत एकदा मी LIATE पद्धतीनं चेक करूया आपण याला. LIATE हे ट्रिग्नॉमेट्रिक आहे, हे अल्जेब्राईक आहे. अल्जेब्राईक पहिल्यांदा पाहिजे, म्हणजेच हे असं मांडून घ्या. आता इथं फर्स्ट फंक्शन एक्स, सेकंड फंक्शन साइन एक्स कन्सिडर करा. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस बेसिक इंटिग्रेशन डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन इंटू डीएक्स असेल. आता हेच फक्त पुढं सिम्प्लिफाय करा आणि शेवटी परत सबस्टिट्यूशन केलं की फायनल आन्सर तुम्हाला मिळेल. एक्स इंटू साइन एक्सचं इंटिग्रेशन येणार मायनस कॉस एक्स मायनस मेन इंटिग्रेशन एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स इंटू डीएक्स. हे फायनल आन्सर मायनस एक्स इंटू कॉस एक्स मायनस मायनस प्लस, इथं फक्त कॉस एक्स शिल्लक राहणार इंटिग्रेशनच्या आत. सो दिस इज इक्वल टू मायनस एक्स इंटू कॉस एक्स, आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स प्लस सी हे असेल. आपण आता सबस्टिट्यूशन काय केलेलं आहे ते बघून घ्या. एक्स इक्वल टू साइन इनव्हर्स टी आहे आणि टी इक्वल टू साइन एक्स. मग आता इथं बघा जरा टर्म काय आले, इथं टर्म आले कॉस एक्स पण आले. साइन एक्सच्या ठिकाणी टी लिहिता येईल, एक्सच्या ठिकाणी साइन इनव्हर्स टी हे पण लिहिता येईल. हे बघा येत आहे. पण आता कॉस एक्स साठी काय लिहायचं ते मात्र बघितलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला ही जी पहिली सबस्टिट्यूशन केलेली आहे ती जरा परत एकदा मी इथं मांडून घेतोय. एक्स इक्वल टू साइन इनव्हर्स टी, एकच मिनिट बाजूला घेतोय मी. एक्स इक्वल टू साइन इनव्हर्स टी आहे, मग याच्यावरून टी इक्वल टू साइन एक्स येणार. मग मला पाहिजे कॉस एक्स. कॉस एक्स म्हणजे काय येणार, स्क्वेअर रूट ऑफ
वन मायनस साइन स्क्वेअर एक्स येणार. म्हणजेच रूट मध्ये हे काय येणार, वन मायनस टी स्क्वेअर येणार. आता हे सगळे चेंजेस याच्यामध्ये करून घेऊया. मायनस एक्सच्या ठिकाणी साइन इनव्हर्स टी, कॉस एक्स म्हणजे रूट मध्ये वन मायनस टी स्क्वेअर प्लस साइन एक्स म्हणजेच टी येणार प्लस सी. हेच फक्त जरा व्यवस्थित मांडूया. मायनस स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस टी स्क्वेअर इंटू साइन इनवर्स ऑफ टी प्लस सी, सॉरी प्लस टी प्लस सी. असं त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. I equal to इंटिग्रेशन ऑफ कॉस रूट एक्स इंटू डी एक्स. याच्यामध्ये पुट रूट एक्स इक्वल टू टी, याच्यावरून एक्स इक्वल टू टी स्क्वेअर होणार. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. ते येणारा dx अपॉन dt इज इक्वल टू 2t येणार. therefore dx इक्वल टू 2t dt हे असेल. यामध्ये चेंजेस करून घेऊया सगळे. therefore I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस टी, हे झालं याचं. dx च्या ठिकाणी येणार 2t इंटू dt असेल. सो दिस इज इक्वल टू, दोन याच्यातून पुढे घ्या, t इंटू कॉस टी इंटू डी टी हे असेल. इथं परत एकदा एल आय ए टी ई या पद्धतीने जर बघितलं तर अल्जेब्राईक पहिल्यांदा, ट्रिग्नोमेट्रिक नंतर, असं होईल. सो दिस इज इक्वल टू, therefore I इक्वल टू, हे दोन तसंच ठेवतोय पुढं. आता याच्यामध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल आपल्याला वापरून घ्यावं लागेल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन दॅट इज कॉस टी dt minus main integration derivative of first function into integration of cos t into dt हे असेल. therefore I इक्वल टू 2 into ब्रॅकेट t कॉसचं इंटिग्रेशन येणार साइन टी मायनस मेन इंटिग्रेशन टी ची डेरिव्हेटिव्ह 1, कॉसचं इंटिग्रेशन साइन टी इंटू dt हे असेल. सो दिस इज इक्वल टू साइन टीचं इंटिग्रेशन येणार मायनस कॉस टी, हे दोन मल्टिप्लाय करून घेतोय 2t साइन टी मायनस 2 साइन टीचं इंटिग्रेशन येणार मायनस कॉस टी प्लस सी. मग हे काय होते, ठीक आहे, आता मल्टिप्लाय केलं तर असू दे, काय कॅन्सल पण काय होणार नाही पुढं, परत कॉमन घेऊ शेवटी. आता 2t साइन टी मायनस मायनस प्लस 2 कॉस टी प्लस सी. टीची व्हॅल्यू बघा बरं, रूट एक्स आहे, रूट एक्स. ते फक्त इथं वापरा. दोन परत एकदा कॉमन घेऊन ठेवतोय. दोन कॉमन घेतलं, रूट एक्स वापरा टीच्या ठिकाणी. साइन रूट एक्स प्लस कॉस रूट एक्स प्लस सी या पद्धतीने येईल. रूट एक्स साइन रूट एक्स प्लस कॉस रूट एक्स आणि पुढे 2 आहे, हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. I इक्वल टू
इंटिग्रेशन ऑफ साइन थीटा इंटू लॉग ऑफ कॉस थीटा इंटू डी थीटा. इथं कॉस थीटा दिसतंय, इथे त्याची डेरिव्हेटिव्ह साइन थीटा ऍडजस्ट होण्यासारखं आहे. पुट कॉस थीटा इज इक्वल टू टी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी कॉस थीटाची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थीटा डी थीटा अपॉन डी टी. टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. देअरफॉर साइन थीटा इंटू डी थीटा, एवढंच फक्त ठेवूया, बाकी सगळे इकडं पलीकडे पाठवून घेऊया. साइन थीटा इंटू डी थीटा इज इक्वल टू मायनस डी टी. याच्यामध्ये आता चेंजेस बघा. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ कॉस थीटा आहे, तिथे येणार लॉग टी, आणि हे साइन थीटा आणि डी थीटा ह्या दोघांना मिळून मायनस डी टी येणार. हे मायनस पुढे घेतोय, देअरफॉर आय इक्वल टू मायनस पुढे घेतलं, इंटिग्रेशन ऑफ लॉग टी इंटू 1 इंटू डी टी हे असे येणार. लॉग टी ला फर्स्ट फंक्शन कन्सिडर करतोय, 1 ला सेकंड फंक्शन कन्सिडर करतोय. मायनस बाहेर राहू दे इथंच. लॉग टी इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू डी टी मायनस मेन इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग टी इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू डी टी इंटू डी टी हे असेल. तर ब्रॅकेट कम्प्लीट होईल. सो दिस इज इक्वल टू, या वनचं इंटिग्रेशन येणार टी लॉग टी इंटू टी मायनस इथं लॉग टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन टी. 1 चे इंटिग्रेशन येणार फक्त टी इंटू डी टी हे असं होईल. सबस्टिट्यूशन काय, कॉस थिटा इक्वल टू टी आहे. सो दिस इज इक्वल टू, हे मायनस आत पाठवते, हे टी पुढे घेतोय, हे असेल मायनस मायनस इथं प्लस होणार, हे टी ला टी कॅन्सल होणार, इथं 1 त्याचं इंटिग्रेशन येणार टी स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी येणार. 1 चं इंटिग्रेशन टी येणार. सॉरी, कुठनं घेतलं टी मी, हे टी ला टी कॅन्सल, 1 चं इंटिग्रेशन टी येणार फक्त प्लस सी हे असेल, आणि टी ची व्हॅल्यू काय, कॉस थीटा आहे. सो दिस इज इक्वल टू मायनस कॉस थीटा इंटू लॉग ऑफ कॉस थीटा प्लस कॉस थीटा प्लस सी हे असेल. पाहिजे असेल तर तुम्ही इथं कॉस थीटा कॉमन घेऊ शकताय. कॉस थीटा जर तुम्ही कॉमन घेतलं तर इथं 1 शिल्लक राहील, आणि हे मायनस लॉग ऑफ कॉस थीटा असं शिल्लक राहील. प्लस सी हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू कॉस क्यूब एक्स इंटू डी एक्स असेल. आता याच्यामध्ये नियमाप्रमाणे LIATE हे जर आपण असं कन्सिडर केलं तर एक्स इंटिग्रेशन ऑफ कॉस क्यूब एक्स डी एक्स मायनस मेन इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ कॉस क्यूब एक्स इंटू डी एक्स असेल. याला मी लिहितो इक्वेशन नंबर 1, कारण यातलं कॉस क्यूब एक्सचं इंटिग्रेशन हे एवढ्या सहजासहजी येणार नाहीये. त्यासाठी आपण काय करणार आहे बघा, कॉस 3x इज इक्वल टू
त्याचा फॉर्म्युला कॉस 3 थिटाचा 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा हे असेल. 4 कॉस क्यूब एक्स मायनस 3 कॉस एक्स येणार. मग याच्यावरून मला ही टर्म काढायची आहे बाजूला. 4 कॉस क्यूब एक्स इक्वल टू हे इकडे पाठवा. कॉस 3x प्लस 3 कॉस एक्स होणार. देअरफॉर कॉस क्यूब एक्स इक्वल टू या 4 याला डिवाइड करून घ्या. म्हणजे इथे येणार कॉस 3x अपॉन 4 प्लस 3 कॉस एक्स अपॉन 4. तुम्ही असं लिहू शकता किंवा 1/4 सरळ पुढं मांडून घ्या. कॉस 3x प्लस 3 कॉस एक्स. कसंही तुम्ही या दोन्हीपैकी घेतलं तरी चालेल. आता मला काय पाहिजे, या दोन्ही ठिकाणी कॉस क्यूब एक्सचं इंटिग्रेशन पाहिजे. याचं इंटिग्रेशन इथंच घेऊन ठेवूया. देअरफॉर integration of cos cube x into dx is equal to integration of 1/4 into bracket cos 3x plus 3 cos x into dx. हे 1/4 बाहेर घेतोय. इंटिग्रेशन सेपरेट पण करून घेतो इथं. प्लस 3 इथं बाहेर घेतलं. इंटिग्रेशन ऑफ cos x into dx हे असेल. सो 1/4 इंटू ब्रॅकेट कॉस 3x चं इंटिग्रेशन येणार साइन 3x डिव्हायडेड बाय 3 येणार. प्लस इथं येणार 3 साइन एक्स. ही व्हॅल्यू येणार याची. आणि ही व्हॅल्यू मला आता इक्वेशन 1 मध्ये वापरायची आहे. इक्वेशन 1 असं आहे बघा. एक काम करतोय, हे इक्वेशन 1 हे एवढंच इथं कॉपी करून घेतो. कारण याच्यात आणि परत 2 ठिकाणी वापरायचं आहे. त्यामुळे टर्म जरा मोठी होणार आहे. जरा काय भरपूरच मोठी होणार आहे बघा. आता ही ती टर्म आहे. सो आय इक्वल टू, तर हे 2 या 1 मध्ये वापरणार आहे. एक्स इंटू ब्रॅकेट हे एवढं सगळं येणार. म्हणजे त्याला एक्स न फक्त याला मल्टिप्लाय करायचं. मी असं लिहितोय x/4 लिहितोय. 2 मिनिट. x/4 इंटू ब्रॅकेट साइन 3x अपॉन 3 प्लस 3 साइन एक्स. हे पहिलं झालं. मायनस मेन इंटिग्रेशन इथं आलो. एक्सचे डेरिव्हेटिव्ह 1 येणार, त्यामुळे त्याचा काही प्रश्नच नाही. कॉस क्यूब एक्सचं इंटिग्रेशन हे येणार. म्हणजे हे एवढं सगळं परत इथं इंटिग्रेशन मध्ये येणार. 1/4 इंटू साइन 3x डिव्हायडेड बाय 3 प्लस 3 साइन एक्स. टर्म्स भरपूर आहेत. जर असं काळजीपूर्वक काम करावं लागेल. हे असेल. मग ही व्हॅल्यू मी इथं कॉस क्यूब एक्स त्याच्यासाठी वापरली. एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 झालं, त्यामुळे हे निघून गेलं. याचं इंटिग्रेशन आपण डायरेक्ट इथं मांडलेलं आहे, त्यामुळे हे इंटिग्रेशनचीच व्हॅल्यू असल्यामुळे एकच इंटिग्रेशन इथं या पद्धतीनं शिल्लक आहे. आता हे x/4 जे आहे, 2 मिनिट राहू दे तसंच. कारण मगाशी एकदा मल्टिप्लाय केलं, परत कॉमन घेतलं होतं. 1-2 मिनिट राहू दे तसंच. x/4 इंटू ब्रॅकेट साइन 3x अपॉन 3 प्लस 3 साइन एक्स. आता याच्यात तर काय बदल पहिल्या पार्टमध्ये नाहीच आहे. मायनस हे 1/4 इथं घेतलं. आता इथं परत एकदा मला इंटिग्रेशन सेपरेट करून घ्यावं लागेल.
इंटिग्रेशन ऑफ, आता हे 1/3 आहे, त्याला इथं पुढे घेतो, sin 3x इंटू dx प्लस इथं 3 आहे ते पुढे घेतोय, इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू dx. आता काही टर्म्स आहे थोड्या कॉम्प्लिकेटेड, त्याला काही पर्याय नाहीये. आता ही टर्म मी इथनं काढून टाकतो, याचा काय उपयोग नाही, आता झाले काम याचं. त्याला सिम्प्लिफाय करूया. x/4 इंटू ब्रॅकेट sin 3x/3 प्लस 3 sin x हे -1/4 इंटू ब्रॅकेट 1/3 sin 3x चे इंटिग्रेशन मायनस कॉस 3x डिवायडेड बाय 3 प्लस 3 sin x चे इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स, त्याचं काम संपलं, प्लस 3 असेल. मग आता याला कसं ऍडजस्ट करताय ते तेवढं फक्त आता जरा बघा, कारण याच्यामध्ये टर्म्स झालेत भरपूर. 1/4 इथं पण आहे, इथं पण आहे, तेवढे कॉमन घेऊन ठेवू बाहेर. बाकीच्या सगळ्याच टर्म्स आता इथं मांडून टाकू, गुणाकार वगैरे करून घेऊ सगळं. एक्स ने इथं मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे पहिली टर्म असेल x sin 3x डिवायडेड बाय 3 प्लस 3x sin x, हे 1/4 बाहेर घेतले, हे मायनस आत पाठवा, हे मायनस प्लस होणार, प्लस कॉस 3x अपॉन 9 येणार, त्यानंतर हे मायनस प्लस होणार, प्लस 3 कॉस एक्स प्लस 3. या पद्धतीने टर्म्स येतील बघा त्याच्या. तुम्हाला पाहिजे असेल तर cos 3x sin 3x एकत्र घ्या, साइन एक्स कॉस एक्स एकत्र घ्या, चालते, पण हेच त्याचं फायनल आन्सर असेल. नेक्स्ट एक्झाम्पल, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ लॉग एक्स चा स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स इंटू लॉग एक्स इंटू dx. मग लॉग एक्स नुसतं घेतलं तर डेरिव्हेटिव्ह 1/t येणार, पण लॉग एक्स चा स्क्वेअर जर घेतलं तर 2 लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स दॅट इज 1/x, हे सगळंच येते त्याच्यामध्ये. त्यामुळे याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घ्या, पुट लॉग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, याची डेरिव्हेटिव्ह हे दोन पुढे घ्या, पॉवर त्याची एक न कमी करा, लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू dx/dt, टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, ते येणार 1. मग यापैकी लॉग एक्स अपॉन एक्स इंटू dx इज इक्वल टू 1/2 इंटू dt, एवढं सगळं येणार बघा. बघून घ्या टर्म्स कशा पद्धतीने आहेत ते. देअरफॉर I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन टी, म्हणजे हे साइन लॉग एक्स स्क्वेअर झालं, लॉग एक्स अपॉन एक्स इंटू dx, ह्याच्यासाठी या सगळ्यासाठी 1/2 इंटू dt असं येणार. मग त्याच्यातलं 1/2 पुढे घेतोय, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतोय, कॉन्स्टंट टर्म आहे ती, साइन टी इंटू dt हे असेल. मग साइन टी चं इंटिग्रेशन, देअरफॉर I इक्वल टू हे 1/2 साइन टी चे इंटिग्रेशन येणार मायनस कॉस टी प्लस सी, म्हणजेच
मायनस 1/2 कॉस टी प्लस सी. याच्यामध्ये टी ची व्हॅल्यू तेवढी परत एकदा वापरा. मायनस 1/2 कॉस टीच्या ठिकाणी आहे लॉग एक्सचा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस सी. ही अशी टर्म आहे बघा ती. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स इंटू डी एक्स. सिंपल आहे. लॉग एक्सचे डेरिव्हेटिव्ह 1/x आहे. याच्यामध्ये डायरेक्ट सबस्टिट्यूशन करून घ्या. पुट लॉग एक्स इक्वल टू टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. डेरिव्हेटिव्ह त्याची 1/x इंटू डी एक्स अपॉन डी टी. टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ते येणार 1/x इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. Therefore I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स साठी टी लिहा, dx अपॉन एक्स साठी dt लिहा. या पद्धतीने. तर याच्यामध्ये याचं इंटिग्रेशन तेवढं टी स्क्वेअर अपॉन 2 ह्याला झालं काय? ह्याचं पण आता चालू बघा. सो दिस इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी येणार. मग टी ची व्हॅल्यू आहे लॉग एक्स. लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 प्लस सी. हे त्याचं फायनल आन्सर आहे. त्याच्या पुढचं एक्झाम्पल बघा. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू साइन 2x आणि कॉस 5x इंटू डी एक्स. मग इथं आपल्याला डिफॅक्टरायझेशनच्या फॉर्म्युल्याकडे जावं लागेल. त्याच्यासाठी याला 2 न मल्टिप्लाय करतोय, 2 न डिव्हाइड करतोय. डिव्हायडेड बाय 2 हे बाहेर ठेवतोय आणि मल्टिप्लाइड बाय 2 हे इथं आतपाठ होतं. या पद्धतीने. मग या ठिकाणी 2 साइन ए इंटू कॉस बी. त्याच्यासाठीचा फॉर्म्युला पहिल्यांदा वापरून घ्या. 1/2 एक्स इंटू ब्रॅकेट येणार साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. म्हणजे इथं असेल साइन 2x प्लस 5x प्लस साइन 2x मायनस 5x हे असेल. बघा समजतंय का? त्याला सिम्प्लिफाय करत जाऊया फक्त पुढं. सो दिस इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन मध्ये एक्स इंटू ब्रॅकेट साइन 7x प्लस साइन ऑफ मायनस 3x हे असेल. सो दिस इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन मध्ये यांना आत मल्टिप्लाय करून घ्या. एक्स इंटू साइन 7x येणार आणि हे साइन मायनस थिटा म्हणजे मायनस साइन थिटा येणार. एक्स इंटू साइन 3x हे असेल. तर हे तेवढं सेपरेट सेपरेट घेऊन आता तुम्हाला हे सोडवावं लागेल. आता करूया त्याला सेपरेट आणि सोडवूया पण लगेच. काय त्याला देअरफॉर आय इक्वल टू हे 1/2 तसंच ठेवतं इंटू इंटिग्रेशन ऑफ हे फर्स्ट पार्ट मध्ये येणार मायनस तर हे असं येणार. सो दिस इज इक्वल टू 1/2 इंटू इंटिग्रेशन ऑफ. सो दिस इज इक्वल टू 1/2 याच्यात बाय पार्ट्स याच्यामध्ये पण बाय पार्ट्स दोन्ही ठिकाणी सेम प्रोसेस करून घ्यायची आहे.
first function as it is, integration of second function minus main integration derivative of first function into integration of second function. हे फर्स्टच झालं सॉल्व्ह करून. मायनस, आता हे मायनस आहे त्यामुळे इथून पुढं परत आणि एक ब्रॅकेट टाकावं लागेल तुम्हाला, कारण हे वजा चिन्ह चिन्ह बदलणार परत एकदा. एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ साइन 3x dx minus main integration derivative of first function into integration of second function. इथं हा ब्रॅकेट कंप्लीट झाला आणि हा ब्रॅकेट एक आहे तो इथं कंप्लीट होईल. त्यामुळे हे जरा थोडस वाढत्यात टर्म्स बऱ्याचशा, पण ठीक आहे, पर्याय नाही त्याला, आता काय आपल्याला. 1/2 इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स आहे असंच, साईनचे इंटिग्रेशन येणार मायनस कॉस 7x, 7x ची डेरिव्हेटिव्ह 7 ती येणार डिव्हायडेड बाय मध्ये, मायनस मेन इंटिग्रेशन एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 साइन 7x चे इंटिग्रेशन मायनस कॉस 7x डिव्हायडेड बाय 7 इंटू dx. हे पहिल्या पार्टचं झालं, मायनस परत पुढं ब्रॅकेटमध्ये एक्स साइन 3x चे इंटिग्रेशन मायनस कॉस 3x डिव्हायडेड बाय 3 मायनस एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 साइन 3x चे इंटिग्रेशन, ते येणार मायनस कॉस 3x डिव्हायडेड बाय 3. आणि इथं अजून एक इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन राहिलं बघा इथलं, बघा सेकंड पार्ट इथं आहे, एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 झाली, साइन 3x चे इंटिग्रेशन, त्याचे इंटिग्रेशन अजून इंटू dx. इथं हा ब्रॅकेट कंप्लीट, त्याच्या पुढं हे कंप्लीट होईल. त्यामुळे टर्म्स भरपूर आहेत, जरा काळजीपूर्वक व्यवस्थित सोडवा त्याला. 1/2 इंटू ब्रॅकेट, आता बघा अजून थोडस सिम्प्लिफिकेशन कसं होईल याचं, मायनस एक्स कॉस 7x डिव्हायडेड बाय 7, हे मायनस मायनस प्लस होणार, इथं 1/7 इंटिग्रेशनच्या आतमध्ये कॉस 7x इंटू dx. आता हे मायनस पण पुढे देऊन टाकतोय, मायनस मायनस प्लस होणार, प्लस एक्स कॉस 3x अपॉन 3, एक्स कॉस 3x अपॉन 3. आता इथं कसं होणार बघा, हे मायनस प्लस होणार, पण परत बाहेर मायनस आहे त्यामुळे मायनस, हे 3 पण बाहेर घेतो इथं, 1/3 इंटू इंटिग्रेशन ऑफ कॉस 3x इंटू dx हे असेल. मग आता याच्याही पुढे अजून आपल्याला थोडस अजून हे एक इंटिग्रेशन सोडवायचं आहे, हे एक इंटिग्रेशन सोडवायचं आहे, शिवाय बाहेर 1/2 पण आहे, अजून अजून थोडस काम आहे याच्यात. इंटू मायनस एक्स कॉस 7x अपॉन 7 प्लस 1/7 कॉस 7x चे इंटिग्रेशन साइन 7x अपॉन 7 प्लस एक्स कॉस 3x डिव्हायडेड बाय 3 मायनस 1/3 कॉस 3x च इंटिग्रेशन साइन 3x अपॉन 3 प्लस c हे असेल. आता हे सगळंच एकत्र करूया आणि 1/2 ना आत मल्टिप्लाय पण करून टाकूया, फायनल आन्सर येईल त्याचं. इथं प्रत्येक ठिकाणी छेदामध्ये 2 न मल्टिप्लाय करायचं आहे, त्यात आणि किरकोळ परत इथं 7 × 7 पण आहे, त्यामुळे टर्म्स थोड्या मोठ्या येतील इथं. मायनस
x cos 7x divided by 14 डिवायडेड बाय 14. तर साती साती 49 आणि 2, 49, 49 इंटू 2 ते होणार 98 असेल. त्यानंतर इथं 2 न मल्टिप्लाय करून घ्या, प्लस एक्स कॉस 3x डिवायडेड बाय 6. 3 इंटू 3 9, 9 इंटू 2 18 प्लस सी हे असेल. त्यामुळे याचं शेवटची टर्म जी काय आहे, या पद्धतीनं सगळ्या टर्म्स येतात का एकदा फक्त व्यवस्थित बघून घ्या. हे त्याचं फायनल आन्सर. भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे जर असं लक्षपूर्वक सोडवावं लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल. I equal to integration of cos cube root x इंटू dx. थोडं कॉम्प्लिकेटेड करायचं त्याने प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये पुट क्यूब रूट ऑफ एक्स इज इक्वल टू टी करून घ्या. मग याचं दोन्ही बाजूंचा क्यूब करूया. एक्स इक्वल टू टी क्यूब असं होणार. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. याची डेरिव्हेटिव्ह येणार dx अपॉन dt. टी क्यूब ची डेरिव्हेटिव्ह येणार 3t स्क्वेअर. therefore dx इक्वल टू 3t स्क्वेअर इंटू dt हे असे येणार. आता हे चेंजेस करून घेऊया याच्यामध्ये. therefore I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos t dx च्या ठिकाणी 3t स्क्वेअर इंटू dt हे असेल. therefore I इक्वल टू याच्यातून 3 बाहेर घेतोय. इंटिग्रेशन मध्ये टी स्क्वेअर पहिल्यांदा घेतोय, कॉस टी नंतर घेतोय. आपला रूल कसा आहे, LIATE. मग अल्जेब्राईक पहिल्यांदा येईल, म्हणजे टी स्क्वेअर पहिल्यांदा घेतले, ट्रिग्नॉमेट्री सेकंड फंक्शन घेतले. त्याच्यामध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल वापरा. therefore I इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट फर्स्ट फंक्शन एज इट इज into integration of second function minus main integration derivative of first function integration of second function into dt हे असेल. so this is equal to 3 इंटू ब्रॅकेट हे टी स्क्वेअर आहे असेच, कॉस टी चे इंटिग्रेशन येणार साइन टी मायनस मेन इंटिग्रेशन टी स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2t कॉस टी चं इंटिग्रेशन साइन टी इंटू dt हे असेल. अजून त्याला सिम्प्लिफाय करूया. therefore I इक्वल टू हे 3 आहे असंच, ह्या 3 ला मी पुढे घेऊन जातोय. 3t स्क्वेअर साइन टी हे 3 इथे येईल, तोपर्यंत ह्यातून 2 पण बाहेर घेतोय, -6 होणार टोटल इथं. इंटिग्रेशन ऑफ टी साइन टी इंटू डी टी. आता एवढ्याच भागात परत एकदा इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल वापरायचा आहे. therefore I इक्वल टू 3t स्क्वेअर साइन टी -6 इंटू ब्रॅकेट फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस मेन इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन इंटू dt हे असेल. इथं सुद्धा ब्रॅकेट आहे पुढं,
तो ब्रॅकेट असा कम्प्लीट करून घ्या. सो दिस इज इक्वल टू 3t² साइन टी मायनस 6 इंटू ब्रॅकेट टी. साइन टीचं इंटिग्रेशन येणार मायनस कॉस टी मायनस मेन इंटिग्रेशन टीची डेरिव्हेटिव्ह 1 साइन टीचं इंटिग्रेशन मायनस कॉस टी इंटू डी टी हे असेल. सो दिस इज इक्वल टू 3t² साइन टी मायनस 6 इंटू ब्रॅकेट मायनस टी कॉस टी. हे मायनस मायनस प्लस होईल. इंटिग्रेशन ऑफ कॉस टी एवढी इथं शिल्लक राहील. कॉस टी इंटू डी टी या पद्धतीनं. तर हे अजून पुढे सोडवायचं आहे. 3t² साइन टी मायनस इथं मायनस 6 ना आता मल्टिप्लाय करायचं मायनस मायनस प्लस 6t कॉस टी असेल. हे मायनस 6 आणि कॉस टीचं इंटिग्रेशन येणार साइन टी प्लस सी या पद्धतीनं टर्म्स येतील. तर याच्यामध्ये आपल्याला ते परत एकदा त्याने टर्म काय दिलेली होती बघा बरं. टीचा स्क्वेअर. टी काय होतं. टी टी होतं क्यूब रूट ऑफ एक्स होतं बघा. क्यूब रूट ऑफ एक्स रूट ऑफ एक्स म्हणजे टी होतं. म्हणजेच हे एक्स रेस टू 1/3 आहे म्हणजे टी आहे. मग त्याचा स्क्वेअर दोन्ही बाजूचा जर स्क्वेअर केला तर एक्स रेस टू 2/3 म्हणजे टी² येणार. मग आता हे टी² पण इथं वापरावं लागेल मला. देअरफॉर आय इक्वल टू 3 इंटू एक्स रेस टू 2/3 साइन टीच्या ठिकाणी मी हे डायरेक्ट लिहू शकतो. साइन क्यूब रूट ऑफ एक्स मायनस 6 इंटू क्यूब रूट ऑफ एक्स इंटू कॉस क्यूब रूट ऑफ एक्स मायनस 6 साइन क्यूब रूट ऑफ एक्स प्लस सी. हे बघा हे अशा पद्धतीने हे थोडस जरा त्रासदायक वाटेल लिहिताना पण आता काय त्याला पर्याय नाही. जे आहे ते तरी मांडावं लागेल. हे त्याचं फायनल आन्सर आहे.